मी फक्त एक खास प्रकारची घरगुती रेमेडी माझ्या केसांवरती ट्राय करून बघितली आणि त्यानंतर फक्त 21 दिवसांमध्ये माझे केस गळणे पूर्णपणे थांबले. आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच माझे खांद्यापर्यंत असलेले केस आता कमरेपर्यंत लांब देखील झालेले आहेत. आणि लोक म्हणतात की केस वाढवायला महिने लागतात, पण या रेमेडीने माझे केस फक्त 21 दिवसांमध्ये वाढवायला सुरुवात केली. जर तुम्हाला याच्यावरती विश्वास बसत नसेल तर आपला हा उपाय मी सांगितलेल्या पद्धतीने फक्त तुम्ही 21 दिवस ट्राय करून बघा. तुम्हाला अगदी 100% रिझल्ट मिळेल. आणि जर का रिझल्ट मिळाला नाही तर कमेंट बॉक्समध्ये येऊन हे देखील नक्की सांगा की मला रिझल्ट मिळालेला नाहीये, तर त्यावरती मी तुम्हाला आणखी वेगळा असा उपाय नक्कीच सजेस्ट करेल. जर तुम्हालाही तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत करायचे असतील तर आपला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथं घेणार आहे ते म्हणजे कांदा. कारण कांदा आपल्या आरोग्यासाठी जितका जास्त फायदेशीर आहे त्याहूनही जास्त तो आपल्या केसांसाठी उपयुक्त आहे. तुम्ही इथं साधारणतः 2 किंवा मग 3 लाल कलरचे कांदे घेऊ शकता. कारण लाल कांदा आपल्या केसांसाठी जास्त फायदेशीर असतो, कारण याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणावरती सल्फर असतं. आणि जर तुम्ही आपली आजची ही रेमेडी अगदी योग्य पद्धतीने तुमच्या केसांवरती वापरायला जर सुरुवात केली तर तुमच्या केसांच्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होईल. जर केस खूप जास्त गळत असतील तर ते देखील कमी होतील. आणि तुम्ही अनेक शॅम्पू ट्राय केलेले असतील, सिरम्स ट्राय केलेले असतील किंवा मग पार्लरच्या ट्रीटमेंट देखील ट्राय केलेल्या असतील आणि तुम्हाला काहीच फरक जर पडत नसेल तर आपला हा उपाय तुम्ही सतत 21 दिवस नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खरंच तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल जाणवायला लागतील. आणि जे काही तुम्हाला बदल जाणवतील किंवा मग जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला देखील अजिबात विसरू नका. त्यासोबतच आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्या लोकांना केसाबद्दल खूप साऱ्या समस्या आहेत आणि ज्या लोकांची केसांची वाढ देखील थांबलेली आहे. आणि हा उपाय वापरल्यानंतर तुमचं केस गळणं कमी होईल. जर केसांमध्ये कोंडा असेल तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होईल. आणि जर का तुमची स्कॅल्प अगदी इची असेल आणि स्कॅल्पवरती खाज येत असेल तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी आपली ही रेमेडी तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्प करणार आहे. त्यामुळे ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही फक्त 21 दिवस ट्राय करून बघा. तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल पाहायला मिळतील. त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. आणि जर का तुमच्याकडे आवळा वगैरे असेल तर आठवड्यातून किमान 2 ते 3 आवळे देखील तुम्ही खात जा. बघा, हा उपाय बनवण्यासाठी इथं मी 2 मध्यम आकाराचे आणि लाल कलरचे कांदे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत. जर तुम्ही आपली ही रेमेडी पहिल्यांदाच वापरत असाल तर तुम्हाला इथं 3 ते 4 कांदे घ्यायचे आहेत. कांदे व्यवस्थित सोलून घ्या आणि त्यानंतर स्वच्छ करून घ्या. आता स्वच्छ केल्याच्या नंतर एखाद्या किसणीने आपल्याला कांदे व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत. आणि जर का तुमच्याकडे किसणी नसेल तर तुम्ही मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये देखील कांदा बारीक करून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याचा रस काढू शकता. बघा, इथं जेव्हा आपण किसतो ना तेव्हा थोडंसं तुम्हाला हार्ड जाईल, पण याचा जो काही रिझल्ट आहे तो मात्र तुम्हाला अप्रतिम भेटणार आहे. कारण कांद्यामध्ये खूप जास्त प्रमाणावरती सल्फर असतं आणि हेच सल्फर आपल्या केसांच्या मुळांना अगदी मजबूत करतं. आणि जर केसांची मुळं मजबूत झाली तर सोबतच आपला हेअरफॉल देखील हळूहळू कमी होतो आणि त्यामुळे आपले केस देखील अगदी झपाट्याने वाढण्यासाठी हेल्प होत असते. आता इथं तुम्ही बघू शकता आपला सगळा काही कांदा व्यवस्थित किसून झालेला आहे. आणि किसल्याच्या नंतर आता इथं आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे. तर रस काढताना तुम्ही एखाद्या स्ट्रेनरचा वापर करू शकता किंवा मग जर तुम्हाला स्ट्रेनरचा वापर करायचा नसेल तर एखादं कॉटनचं कापड वगैरे असेल ना तर त्याने देखील तुम्ही याचा रस काढू शकता. आता मी इथं एक छोटा असा बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये आपण एक कॉटनचं कापड टाकणार आहोत. कॉटनचं कापड टाकल्याच्या नंतर आपला सगळा काही किसलेला कांदा याच्यामध्ये ऍड करायचा आणि त्यानंतर व्यवस्थित असा सगळा काही ज्यूस आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि हा जो कांद्याचा रस आहे तो पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाहीत. पण हा रस तुम्ही थेट तुमच्या केसांवरती अजिबात लावू नका. तर आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आणखी 2 ते 3 असे घटक ऍड करायचे आहेत, ज्यामुळे आपलं जे काही कांद्याचा रस आहे तो आणखी जास्त प्रभावी होईल आणि तुमच्या केसांवरती त्याचे छान असे इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा, याच कांद्याच्या रसामध्ये आपल्याला इथं कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल ऍड करायचं आहे. जर तुम्हाला कोकोनट ऑइल सूट होत नसेल किंवा मग जर तुमच्याकडे कोकोनट ऑइल नसेल तर याच्या जागेवरती तुमच्याकडे जे कोणतं ऑइल असेल किंवा जे कोणतं ऑइल तुम्ही वापरत असाल ते देखील ऍड केलं तरी देखील चालू शकतं. आता बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आणि मिक्स केल्याच्या नंतर काही लोकांना कांद्याच्या रसाचा त्रास होतो, तर या लोकांनी काय करायचं, याच्यामध्ये तुम्ही इसेन्शियल ऑइलचा देखील नक्कीच वापर करू शकता. आणि जर का तुमच्याकडे इसेन्शियल ऑइल नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती देखील दुसरा ऑप्शन नक्कीच सजेस्ट करेल.
आणि बघा आता इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक घटक ॲड करायचा आहे आणि ते म्हणजे गुलाबजल. कारण आता उन्हाळा चालू आहे आणि आपल्या केसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये स्वेटिंग हे होत असतं आणि अशा वेळी जर तुम्ही गुलाबजल वापरलं तर तुम्हाला खूप छान असे रिझल्ट तुमच्या केसांवरती मिळणार आहेत. जर तुमचं स्कॅल्प ऑइली होत असेल ना, तर तुम्ही इथं गुलाबजलचा म्हणजे रोज वॉटरचा वापर नक्की करा किंवा जर रोज वॉटर नसेल तर मग तुम्ही इथं लिंबाचा रस वापरला तरी देखील चालू शकतं. आता सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपलं पॉवरफुल असं सिरम इथं बनवून रेडी झालेलं आहे. आता सिरम रेडी तर झालेलं आहे, पण ही वापरण्याची योग्य पद्धत देखील तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही इथे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता सिरम रेडी झाले तर हे आपल्याला रात्री झोपण्याच्या पूर्वी आपल्या केसांच्या मुळांमध्ये अप्लाय करायचं आहे. आणि अप्लाय करताना तुम्ही एखाद्या ड्रॉपरच्या साहाय्याने किंवा मग स्प्रे बॉटलच्या साहाय्याने देखील अप्लाय करू शकता. आणि अप्लाय केल्याच्या नंतर केसांमध्ये हलक्या हाताने मसाज करायचा आहे. मसाज केल्यानंतर केस तसेच ठेवा आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर अगदी थंड पाण्याने आणि माइल्ड शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे, की तुम्ही जेव्हा पण केसांवरती शॅम्पू अप्लाय करता तेव्हा थेट केसांवरती शॅम्पू लावू नका. तर शॅम्पू पहिल्यांदा डायल्यूट करा आणि त्यानंतरच केसांवरती वापरायला सुरुवात करा. बघा मी तुम्हाला शॅम्पू करण्याची पद्धत देखील इथं सांगणार आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू घ्यायचा आणि एका छोट्याशा कंटेनरमध्ये आपल्याला जेवढा कोणता शॅम्पू पाहिजे आहे ना, तेवढा शॅम्पू काढून घ्यायचा. आता तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही शॅम्पूचं प्रमाण कमी किंवा मग जास्त देखील इथं करू शकता. फक्त मी जी सांगितलेली पद्धत आहे त्याच पद्धतीने तुम्ही हेअर वॉश करा. तुम्हाला अगदी 100 नाही तर 101% तुमच्या केसांवरती रिझल्ट भेटणार आहे. आता इथं एका बाउलमध्ये साधारणतः अर्धा पाऊच एवढा शॅम्पू मी काढून घेतलेला आहे आणि या शॅम्पूमध्ये आपण जो काही कांद्याचा रस काढून घेतलेला होता तो साधारणतः 3 ते 4 चमचे एवढा ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर साधारणतः अर्धा ग्लास किंवा मग 1 कप एवढं फिल्टर केलेलं पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बघा जेव्हा पण तुम्ही पाणी ॲड कराल तेव्हा फिल्टर केलेलंच पाणी वापरा. इथं बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर अजिबात करू नका. आणि त्यानंतर आपलं सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं फेस येईपर्यंत हलवून घ्या. आता आपला इथं हर्बल असा शॅम्पू तयार झालाय आणि या शॅम्पूने तुम्ही आठवड्यातून फक्त 2 वेळा तुमचे केस वॉश करा. बघा तुमचे केस अगदी सिल्की होतील, सॉफ्ट होतील आणि सोबतच केस गळणं देखील हळूहळू कमी होईल. त्यानंतर आणखी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा पण तुम्ही हेअर वॉश कराल तेव्हा केस पुसताना अगदी जोरजोरात चोळून पुसू नका आणि केस सुकल्यानंतर पहिल्यांदा जाड दाताच्या कंगव्याने केस विंचरा आणि त्यानंतरच बारीक दाताच्या कंगव्याचा वापर करा. जर तुमच्याकडे लाकडी कंगवा असेल ना तर अतिशय उत्तम, कारण तो आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतो. बघा इथं आपली सगळी काही रेमेडी अगदी कंप्लीट झालेली आहे आणि त्यासोबतच मी तुमच्यासोबत काही टिप्स देखील शेअर केलेल्या आहेत. आपली ही रेमेडी तुम्ही आठवड्यामधून फक्त 2 ते 3 वेळा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर आपल्या याच हर्बल शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. बघा फक्त 21 दिवसांमध्ये तुमचा सगळा काही हेअर फॉल कमी होईल आणि त्यासोबतच जर तुम्ही ही रेमेडी सतत 3 महिने वापरली तर तुमचे केस जर खांद्यापर्यंत असतील तर ते कमरेपर्यंत नक्कीच लांब होतील. त्यामुळे आपल्या या व्हिडिओचा तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये नक्की समावेश करा आणि सोबतच आपली ही रेमेडी तुमच्या अशा मित्रपरिवारासोबत शेअर करा ज्या लोकांना केस गळतीची खूप जास्त प्रमाणामध्ये समस्या असेल. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. बाय बाय.